सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो. आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा. क्या बात है. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. अशोक पत्कींचं गाणं ऐकणं हे सुख असतं. अशा लाईनीमध्ये उभं राहून, अशा लाईनीत उभं अशा लाईनीत उभं राहून हे गाणं लाईव्ह ऐकणं, हो हे नशीब असतं. हे नशीब असतं. हे आमचं नशीब आहे असं मी म्हणेन. वा क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. इतक्या सुंदर गाण्यांनी आणि इतक्या सुंदर माणसांनी सुरुवात होते या भागाची. आणि आजची थीमच ही आहे एव्हरग्रीन तारे. आणि हे एव्हरग्रीन तारे आज या मंचावरती आलेले आहेत. आज खूप धमाल असणार आहे. खरं तर स्वप्नील सर, प्रत्येक माणूस म्हणजे एक ग्रंथ आहे, पुस्तक आहे आपलं. हो हो, इन्स्टिट्यूशन. ऍब्सोल्युटली, ईच वन ऑफ देम. यांच्याकडे बघणं, यांचा 5 मिनिटं वेळ मिळणं हे अनेकांना स्वप्न असतं की मी त्यांच्याकडून काहीतरी शिकावं. पण हवा येऊ द्या, मी म्हणतो लायब्ररी आहे आपल्यासाठी. आता ज्या लायब्ररीत ही भारी भारी पुस्तकं आम्हाला वाचायला मिळतात आणि हवा तेवढा वेळ वाचायला मिळतात. आणि माझ्याकडे लाईफ मेंबरशिप पण आहे. क्या बात आहे. अतिशय मनापासून आपण स्वागत करूयात ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणीताई हट्टंगडी यांचं स्वागत. जोरदार टाळ्या ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी सरांसाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या अशोक पत्की सरांसाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या ज्येष्ठ अभिनेते सुपरस्टार अशोक सराफ यांच्यासाठी. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अशोक खंडे सरांसाठी. सुरांचे बादशाह आहेत ते आणि लोककला घराघरात पोहोचवणार असं हे एक नाव. मी खूप भाग्यवान आहे की ह्यांच्यापैकी अनेकांबरोबर मला काम करायची संधी मिळाली. आणि खरं तर मी तुला आज एक वेगळी विनंती करणार आहे आणि ह्यांच्या सगळ्यांच्या परवानगीने मी विनंती करणार आहे की एरवी मी तिथे बसतो आणि गेस्ट इथे बसतात खाली. आणि शाहरुख येऊ दे, सलमान येऊ दे, आमिर येऊ दे, हिंदीतलं मोठ्यातलं मोठं नाव येऊ दे, मी तुला असं कधी म्हटलं नसतं. पण आज ह्यांच्यासमोर मला तिथे बसायला कसं तरी वाटेल. तर मला आवडेल आज ह्यांच्याबरोबर इथे बसून हा एपिसोड एन्जॉय करायला. कारण ते खाली बसलेत आणि मी वरती बसलोय. आय थिंक म्हणजे काय म्हणतात ते, हे ये नाही होगा तो अच्छा आहे म्हटलं. नाटकामध्ये प्रत्येकाला एक रोल दिलेला असतो. तुला राजाचा रोल दिलाय, तू राजाचे कष्ट सांभाळ. पण आय थिंक इट्स अन ऑनर, इट्स अन ऑनर, इट्स अ प्रिव्हिलेज की तुम्ही सगळे आलात हवं होते त्या मंचावर. आणि आम्ही एकत्र तुमच्याबरोबर स्टेज शेअर करतो, याच्यासारखं दुसरं सुख नाही. वा 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 वा. हेच ते सुख. सगळ्यांचं मनापासून स्वागत. बघा ना, पण आज गंमत कशी आहे बघा ना. अशोक पत्की सर आहेत, अशोक खंडे सर आहेत, 3 अशोक आहेत या मंचावरती. अशोक सराफ आहेत. अशोक वाटिकेत आल्याचा फील आला आपल्याला. जवळ 3 अशोक एकाच ठिकाणी आलेले आहेत. तिला वाटतंय तसं. पण सर, हार्मोनियमवरून मला आठवलं की याची पण एक गोष्ट आहे. खूप जुना आहे हा हार्मोनियम. अरे 60 वर्ष झाली. ओ. आणि 300 रुपयाला घेतली. 300 रुपये.
वा वा त्याची ओरिजिनल किंमत होती ₹450 नवीन पेटी. 60 वर्षांपूर्वी हा बापरे पावणे 60 400. वर्षांपूर्वी ₹450 आता रुपये त्याची किंमत. 35,000 रुपये किंमत आई आहे गं. आताच्या काळात. आई ग तर ₹450ची आणली आणि मी अमेरिकेला गेलो होतो सोबंताईंबरोबर आणि आलो तर लक्ष्मीकांतचा फोन आला, अरे अशोक मला आमची पेटी रिपेअरिंगला चालली आहे. लक्ष्मीकांत पेरेलाल. हो तर जरा मिळेल का 15 दिवसासाठी. म्हटलं अरे नक्की. माझ्या कोरी करकरीत होती, मग ही गेली पाहिजे. दुसरी होती ₹150 पण म्हटलं ती नाही, ही जाऊन दे कोरी करकरी. तर ती पाठवली. 15 दिवस झाले, महिना झाला, 1.5 महिना, 2 महिने, द्यायचं नावच नाही. हो. तर माझी बहीण त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये गायची, अच्छा. लक्ष्मीकांत बेरे. तर म्हटलं अगं विचार लक्ष्मीकांतला. तर ते म्हणे तुलाच बोलवलं आहे. म्हटलं बरं. गेलो. क्या आहे म्हटलं पेटी घ्यायला आलो आहे. नाही मिळणार. म्हटलं का. प्यारेलालनं एवढी आवडली आहे ती, पैसे घे आणि जा. हो कळलं. तर आता सेकंड हँड झाली म्हणून एक माणूस सांगायला तिथून लॉर्ड म्हणून होते, केरसी लॉर्ड वगैरे. होय, 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 हां, होय. मोठं नाव नावं आहे ऐकलेत, हो. इंडस्ट्रीमधलं मोठं. त्याचे वडील ये तो अभी सेकंड हँड हो गए. अरे म्हटलं मी 1 दिवस वापरली नाही. सेकंड हँड हो गई क्या? बरं विकायची पण नाही, सेकंड हँड कसलं काय. लेकिन अभी सेकंड हँड हो गए, उसका कितना बोलो. ₹300 मी कर दो, खतम बात. म्हणून ₹300 मला मिळाले. तर ही 300ला पडली म्हणजे मला ती पेटी. पण खरं आहे, किती भारी भारी आता इन्स्ट्रुमेंट आली ना, तरी या वाद्यांची गंमत याच्यातच आहे. खरंय खरंय. थँक्यू. सगळ्यांचं मनापासून स्वागत. खूप गप्पा मारायच्या आहेत. विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. बाकी तुम्ही कसे आहात, मजेत ना. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना. हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, आपल्या तुकडटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद. वा वा. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि सुरुवात करूयात गप्पांना. पण आता सगळे इथे आलेले आहेत, एक अजून जागा मोकळी आहे आणि आम्ही मुद्दाम ठेवलेली आहे. आणि मामा आलेत म्हटल्यानंतर मामा एकटे कसे येणार. अच्छा. मामा एकटे येऊच शकत नाहीत. ओके. मामा हे जोडीनंच आले पाहिजेत असं आमचं नाही, महाराष्ट्राचं म्हणणं आहे. बरं. त्यामुळे मामा तुम्हाला सरप्राईज आहेच. तुम्ही एकटे आलात पण त्या तुम्हाला एकट्या सोडणार नाही आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं. मामांनी आम्हाला सांगितलं होतं की कुठेतरी आज मला एकटं जायला मिळतं असं ते मगाशी म्हणाले होते. अरे पण म्हणजे एका घरातनं 2 गाड्या आल्या ना, उगाचच्या उगाच. सर सरप्राईज साठी तेवढं करायला लागतं. नाही, काय खरंय करणार? खरंय. आता थुकरटवाडीच्या गमतीकडे वळण्याची वेळ झालेली आहे. थुकरटवाडी म्हटलं की सिनेमा असतोच. तर एक छोटासा सिनेमा आमच्याकडे पण आज बनलेला आहे. आता कुठला बनवायचा असा आम्ही खूप विचार केला आणि मॅडम आहेत म्हटल्यानंतर तर आम्हाला एक सिनेमा आठवलाच. त्यातलं एक कॅरेक्टर आम्ही त्यांना कधी कधी दाखवलेलं आहे, पण सिनेमा नव्हता आम्ही सादर केला. तर आज तो सिनेमा तुमच्या समोर आम्ही सादर करणार आहे. तो होता अग्निपथ. आणि अग्निपथ तर इतका गाजलेला आहे, त्यातले डायलॉग्स आणि त्यातली सगळी गंमत ती आहेच आहे. आणि अग्निपथमध्ये तुम्ही सुद्धा सगळे कसे कनेक्टेड असणार आहात ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर बघूयात आमचा सिनेमा थुकरटवाडीचा अग्निपथ. तर सुरुवात करूयात आपल्या सिनेमाला, ज्याचं नाव आहे थुकरटवाडीचा अग्निपथ. तर तुमच्या सिनेमामध्ये बाबूजी होते आणि तुमची जोडी होती. आमच्याकडे पण बाबूजी आहेत, पण ते मोहन जोशी आहेत. आम्ही बदल केलाय आज त्याच्यामध्ये. तर मोहन जोशी बाबूजी आहेत आणि रोहिणी ताई पण आमच्याकडे आहेत. रोहिणी अम्मा आमच्याकडे पण आहेत. तर सुरुवातीला त्यांना भेटूयात. आमचा विजय अजून लहान आहे, तिथून सुरुवात गोष्टीला होते. या बाबूजी आणि रोहिणी अम्मा या. चिकटवलंय चिकटवलंय.
अरे काय चालू काय तुझं? तुला रोहिणी हट्टंगडी करायची आहे, रोहिणी बाप्प्याकडे नाही करायचा. काय हौसा याला बाई करायचं काय कळत नाही. नॉन सेन्स. आता रोहिणीताईंनी स्वतः पुरुषाच्या भूमिका केल्यात ते चालतंय आणि आम्ही बाई केली की प्रॉब्लेम आहे. यांनी कुठे गेलाय पुरुषाची भूमिका? दाखवते, 1 मिनिट थांबा, दाखवा. हा? बघा. अरे कुठला पिक्चर आहे हा? अरे वन्स मोर. अरे काय साधं आहे का एका पिक्चर मध्ये 3 भूमिका करायच्या म्हणजे? अरे काय डोकं ठिकाणावर आहे का तुझं? अरे 2च भूमिका केल्या, तिसरी कुठे आहे? 1 मिनिट थांबा, मी दाखवते. 1 मिनिट. रोहिणीताई हा, राणीच्या भूमिकेत, राणीच्या भूमिकेत. रोहिणीताई आजोबांच्या भूमिकेत, हा. आणि हे बघा रोहिणीताई मिशी लावून राजांच्या भूमिकेत. अरे ते विष्णू मनोहर आहे, सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर. हो काय? मग हे जरा क्लोज करून दाखवा मला. अरे शेम तर दिसतंय. म्हणजे ताईंच्या ऍक्टिंगची रेंज बघा तुम्ही, असं म्हणले मी. हा, करेक्ट आहे, करेक्ट आहे. बाहुबलीच्या भूमिकेमध्ये बावड्या. काय तुम्ही काय भूमिका काय करता? तुम्हाला एवढ्या सिनियर लोकांच्या भूमिका दिल्या, तुम्ही मनमोहना तू राजा स्वप्नातला याच्यावर कसं काय आले? अरे याच्यावर सांगणार मी. मीच तर आहे मनमोहन देसाई. मोहन जोशी टच. पण या सिनेमामध्ये मोहन जोशी नव्हते. अरे गप्पाबास. मोहन जोशी कुठेही असतात. सिनेमा, सिरियल, जाहिरात, नाटक. अरे कुठं नसतो तो माणूस, कुठं नसतो. अरे इतके सिनेमे केले त्या माणसानं की त्यांना आठवत नाही. परवा दिवशी घरी सिनेमा बघत होते आणि अचानक बोलले, अरे काय काम केलंय या माणसाने. घरचे म्हणले तुम्हीच आहात ते. मग काय काम केलं सर? सॅल्यूट आहे तुम्हाला. खरंय सर, नमस्कार. खरंय खरंय. हा. अरे मामा आले. मामा पाया पडा. सोशल डिस्टन्सिंग. इथून पाय पडायचं, इथून पडायचं. तुम्ही नका सांगू मला सोशल डिस्टन्सिंग. काय? ते मामांनी त्या काळात सांगून ठेवलंय. म्हणजे तेव्हा सोशल डिस्टन्सिंग पाळा हे डान्स मधनं मामांनी सांगितलंय. कसं काय? हे बघा. हा का 4 दिवसाची पोलीस फटके देतील बरं का. आणि हे तर काय नाही, याच्या पुढे बघा. हे काय होतं? तुम्ही आता पाळता ते सर्कल करून उभे राहा. मामाने तेव्हा सांगितलंय सर्कल करून त्याच्यात उभे राहा. खरं. आणि बापरे, कसं केवढी ती दूरदृष्टी. हे तर काहीच नाही. हा. खोकला आला तर तुम्ही आता वाफ घेता की नाही? हा. मामाने तेव्हा सांगितलंय की खोकला आला हा. की वाफ घ्यायची. कसं? वेगळी होती. वाफ होती, वाफ घेत जा असं तेव्हा सांगून ठेवलं. मी काय म्हणतोय, आता तुम्ही कोण आहात, काय भूमिका आहे त्याबद्दल सांगा. श्यामा म्हणजे शाळा मास्तर आहे मी. अरे मला आताच पुरस्कार भेटलेला आहे. आदर्श शिक्षक? नाही आधाशी शिक्षक. हा, मग काय पोरांचे डबे चोरून खातो हा माणूस. अरे गप्पा बस, काय पण बोलते का मी? अरे पिढी घडवली आहे पिढी. काय एक मुलं घडवली माझ्या हातात ना. हे या रे मुलांनो. नमस्कार सर. क्या बात आहे. बघितलं? हे बघ मला द्यायला गुलाबाचं फुल आणलंय येणार रे. नाही माझा आयटमचा वाढदिवस आहे, तिच्यासाठी आणलंय. तुला आयटम पण आहे? मग तुला एक तर स्किट मध्ये वाक्य आहे, हे काय कमी आहे? त्यात परत आयटम. स्टॅम्प प्लीज. स्टॅम्प प्लीज? स्टॅम्प प्लीज काय बोलला? ते म्हणजे सगळं ते स्टॅच्यू आणि टाइम प्लीजचं मिक्सचर झालंय ते. स्टॅप्लिज तर स्टॅप्लिज बाबा. हे काय शिकवलं तुम्ही पोरांना? कार्यानुभव. हा म्हणजे मी त्यांना पेपर कापायला कटर आणायला सांगितलं होतं. तो चाकू घेऊन आला. तिकडे चाकू घेऊन आलाय तो. त्याला मी आज आकाश कंदील शिकवणार आहे. बाळा आकाश कंदील. थोडं मागे व्हा. काही ह्यो आकाश कंदील फाटलं तर सगळ्या झुरमळ्या बाहेर पडायच्या. काय हे असं वागतात का शिक्षक? तुझ्या बापाला बोलू का उद्या शाळेत? उद्या कशाला, आत्ताच बोलवतो ना.
ए रे दिनकरराव. कोण ए दिनकर बाप बापाला असं बोलत दिनकर ए रे कोण असं बोलत कुठली बोलायचं ए, बोला. आहा. नमस्कार 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 गुरुजी. नमस्कार नमस्कार दिनकरराव, हा तुमचा मुलगा आहे? हा हे असा हा असं म्हणजे यांचं थोबाड बघा ते कसे गावातली पायपुसणी चोरतोय माणूस. असं काय बोलताय वहिनी? आले आले अपमान करताय. तुमच्या घराची पायपुसणी कधी चोरली का बरं मी? कसे चोराला आम्ही ठेवतच नाही पायपुसणी. मग पाय कुठं पुसता? तुमच्या घरातल्या पायरदानाला पुसून येतो ए, बाबा, ए, काय हे काय तुम्ही हे हार हे पेढे बिडे कशाला घेऊन आलात ते सांगा मला आधी. अभिनंदन अभिनंदन. तुम्हाला लॉटरी लागली आहे. मला लॉटरी लागलं, मला माहित नाही कशी काय लॉटरी लागली. अहो तेच आहे, तुम्हाला नाही अख्ख्या गावाला लॉटरी लागली आहे. सगळं गाव श्रीमंत होणार आहे आता. अरे पण कसं काय? अरे एक फार श्रीमंत माणूस आहे. तुमच्या गावाच्या सगळ्या जमिनी घेऊन टाकणार आहे आणि तो मोठा बिझनेस करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची तुम्ही तर डबल श्रीमंत होणार आहे. मी डबल कसं काय श्रीमंत होणार आहे? कारण तुमची घरची जमीन तर जाणारच, तुमच्या शाळेची जमीन पण जाणार आहे. हे बघ, मी शाळेची जमीन विकणार नाही म्हणजे नाही, लक्षात ठेव. घराचं पण बघा ना जरा काय ते घराची गेली तर आपली काय अवस्था होईल हो? मग ह्या वयात आपण घर कुठे मागत फिरायचं? पुढे घर देतं का घर? या तुफानाला हे तुफान आता थकलंय. बंद केलंय आपण ते. प्रयोग थांबले. प्रयोग थांबलेत आता नको सध्या. ऐका ना, ते आता येतील, पेपरवर पटापट सहाय्य करून टाका आणि मोकळे व्हा. अरे लय मोठा माणूस आहे तो. कोण आहे तो? कांचा चिणा. बाबा हे बघितलं, याला डायलॉग नसलं का असं इम्प्रोव्हाइज करते. बाळा, तुला वेळ लागत असेल तर आम्ही तिकडे येऊ का? याचा रोल कट कर रे. आला लगेच. कोण आहे हे? लहानपणीचा अमिताभ बच्चन आहे तो. विजय त्याचं नाव. तुला कास्टिंग चुकलं असं नाही वाटत का? मोठेपणी फार फार तर हा राजपाल यादव होईल. बोलायचं नाही नाहीतरी तर सगळ्यांना सांगेल तू शाळेच्या बाकाचे फळकुटा जळतानाला वापरतोस. बस काही बोलतं का? याचा धावत धावत कशाला आला होता? बाबा साडी बघ ना जरा. साडी बघून बोल ना. काय वाईट बॅलन्स गेलाय का तुझं? अरे दोन्ही वाईट आहे म्हणून कन्फ्युज झालाय ते. नशीब तर त्याला नाही चिपकला बाबा म्हणून. काय? अरे भले मोठी गाडी आहे मला नाही माहित मला. तेच सांगतोय. त्या गाडीमध्ये एक सुटबूट घातलेला माणूस आहे मालूम. अरे नाही ना मालूम मला. परत विचारतो मालूम. मी नाही म्हणून राहिलो मालूम मला. कोण आहे तो? पण माणूस कोण आहे एवढा? मग तुम्हाला मगाशी काय हिब्रू सांगत होतं का मी? कोण आहे? कांचा चिणा आलाय, कांचा चिणा. मास्टर दीनानाथ, कैसा है साहब? कैसा है, चल रहा है कि नहीं? कैसा है साहब? अरे कांचा चीन आहे का कांचा चायना आहे? बरोबर ओळखलं तुम्ही. तिकडूनच आले ते बिझनेस करायला. काय? बरोबर ओळखलं तुम्ही. तिकडूनच आले ते बिझनेस. अरे ऐकू आलं मला. काय बिझनेस करणार आहे ते सांग. अरे वाह वाह वाह. हमारा उसूल है वाह, एक हाथ से दे, एक हात से ले. वाह वाह वाह, क्या बात है, क्या बात है. आम्ही इथे चायनीजच्या गाड्या टाकणार आहोत. चायनीज मोबाईलची दुकानं टाकणार आहोत. मच्छर मारायच्या बॅटची फॅक्टरी टाकणार आहोत. और उसके लिए हमें तुम्हारी जमीन पाहिजे तुमची. हे बघ कांच्या चिन्ह तू कुठून आला असेल, पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत गावातली जमीन देणार नाही, लक्षात ठेव.
गोळीचा आवाज नाही आला. नाही पण सुटली मी ऐकली. सायलेन्सर लगा दिया है. अरे असं कसं होईल? अरे मुलं पण एवढी शिस्तीची रांगेत गेली घाबरून जायची तर. ऐका हो ऐका, ही चायनीज बंदूक आहे, काळजी करायची गरज नाही, तुम्ही मरत नाही काय. हा? अरे काय मरत नाही, लागले मला दुखते. नाहीच. बाबा तुझ्या गुन्ह्याचा बदला मी घेणार. अरे मला मरू तर दे पहिले. पहिले वाचते का इलाज होते का ते बघ ना, मग बदला घे. हा असं नाही मरणार. आता सुटले. धनी कांचा, अरे कंच्या जन्मात हे पाप फेडशील रे, कांच्या. तर आता हे गेले, मी कंच्या तोंडाकडे बघायचं. अरे ह्यांच्या कांच्या ऑपरेशन पण राहून गेला. अरे दादा, डाल भात लोणचं नकोच नाही कांच्या. कालच्या दिवशी हा माणूस बरा होता, आजच्या दिवशी गेला. आता हा मिला, याचा अंगठा घ्या. अंगठा घ्या. अंगठा घ्या. अंगठा घ्या. शिरके. अरे बॉम्बे जाऊ द्या. स्वतःचा अंगठा देतो, त्याचा अंगठा घ्यायचा ना. अरे डिडोर इकडे आणते. कांचा सेठ, आपण तेरा खून पी जाएगा मालूम? काय? आपण तेरा खून पी जाएगा. चहा प्यायलास तरी दिवसभर ढिकर देतोस तू. खून पितोय गप्पा बस. याचा पण अंगठा घ्या. हो याचं पण अंगठा. आपण नाही जागा आहे. अरे त्याला पकडा. अरे त्याला पकडा, त्याचा पण अंगठा घ्यावा लागेल, तर प्रॉपर्टी नावावर होणार नाही आपली. काय सांगता? हा मग तुम्ही मुडशी पॅटर्न पाहिला नाही का? त्याला पकडा. पुढे येतो. तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्यावर आम्ही तुम्हाला सोडणार का? आम्ही तुम्हाला खाणारच नाही. डास आहे तिकडं अंगावर. चला बाळा. तर मंडळी, आता बरीच वर्षे झाली आणि आता आपला विजय सुद्धा मोठा झालाय. बघूयात आमच्या सिनेमामधल्या रोहिणी अम्मांचं काय चाललंय. या. म्हणजे यांच्या मनात हे होतं, जेव्हा मी माझा छकुला करत होते तेव्हा हा हात चिक्की चिक्की बुबुम बुम करत होता. बसा. मुलगा कुठे तुमचा छकुला? हाताबाहेर गेला हो. हाताबाहेर गेला म्हणजे मोठा झाला थोडासा. अच्छा, स्किट मध्ये आणि स्किटच्या बाहेर नाही ना गेला? नाही. मग ठीक आहे, बोलवा त्याला. विजय. तुझं झालं नाही का? आता मोठा येतो ना,
नाही नाही पिक्चर मध्ये पाहिलं ना मी हिरो पळता पळता मोठा होतो. पण तू हिरो नाहीयेस. हे बघ बाळा, आपण कॅरेक्टर आर्टिस्ट असतो. आपण खूप पिक्चर मध्ये असतो. हिरो एकाच पिक्चर मध्ये असतो. स्वप्नीलला विचार तू. कॅरेक्टर आर्टिस्ट असलं तर जास्त काम असतं. लक्षात ठेव तू. कोण बनायचंय तुला? कॅरेक्टर आर्टिस्ट. शाबास. चल मग ये. ह्याच्यात हिरोवाला किडा आहे सर. आता पोरगा मोठा झालाय माझा. अच्छा अच्छा या. विजय, अरे आनंद शिंदे सर, नमस्कार. शामृग थंडीना सा कसली. हे कोण आहे तू? मी हिरो असतो मी. तू कोण आहेस? कांचा चायनाचा माणूस आहे मी. मग तो वेगळा आहे, विलन आहे, मी हिरो आहे. चल हे. चुकीची एंट्री घेतली तुम्ही दा. कांचा चायनाचा माणूस आहे. त्याच्या मागे यायचं, यांच्या मागे आला चुकून. आई साला कोण आहेस तू? अशोक खांडे. अशोक सराफ. अशोक. अरे कोण आहे कोण? विजय. विजय कदम. अरे विजय विजय दीनानाथ चौहान. ऐ साला आपण विजय दीनानाथ चौहान. बाप का नाम गोंडीबा चौहान. काय 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 अरे ऐके, विजय दीनानाथ चौहान असेल तर बापाचं नाव दीनानाथ चौहान असेल ना. है ना. कोंडीबा कुठून आला? तुला माहिती. गोंडीबा गोंडीबा कोंडीबा नसतो तिकडं. कोंडीबा नसतो, दीनानाथ चौहानच असतो. ऐ साला विजय दीनानाथ चौहान. बाप का नाम दीनानाथ चौहान. शाबास. उरम 35 साल. उम्र. ओके. उरम 35 साल. चालेल चालेल. हा. रंग गव्हर्नर. काय काय रंग गव्हर्नर. गव्हर्नर. गहू वर्ण. गव्हर्नर नाही. गहू वर्ण. ऐ साला रंग गव्हर्नर. हाईट 6 फीट 3 इंच. लाज 4 फीट 3 इंच. नमस्कार, मी डमुले राहतो आणि माझा प्रोफाईल आहे. अरे ऑडिशन आहे का ते? डायलॉग पूर्ण करा. ऐ साला ऐ. वा बच्चन ऐ जमला. साला ऐ. आज प्रयत्न आहे आज सर. ऐ साला. विजय, अपने हाथ धो लो. अगं मी कुठंच जाऊन अगं इथंच होतो ना, लांब नव्हतो गेलो मी. विजय, अपने हाथ धो लो. अरे बाहेर सिच्युएशन वाईट आहे. हात सॅनिटाईज करून घे. वा 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 वा. आणि हे काय घेऊन आलायस? ये अपन बैन के लिए लाए. नीलम. नीलम के लिए. किधर है नीलम? नीलम है. नीलम किधर है? हॅलो हॅलो. ताई ती आहे, तुम्ही दादा आहे. उलट होतंय ना. तेच तर सांगतेय ना. खरं तर हे गाणं ह्यांनी माझ्यासाठी गायला पाहिजे, पण मलाच गावं लागतंय कारण का हा गात नाहीये. असो विजय, आता हिच्या लग्नाचं वय झालंय. कधीपर्यंत हिने बाहेर लफडी करायची? कधीपर्यंत हिने लग्नाचे मध्ये लपड होतं अशी स्वप्न बघायची? बहन हा. आधी
माझं तर होऊ दे, तुझं काय? माझं तर लग्न होऊ दे. तुझं आता फक्त मोतीबिंदूचं ऑपरेशन होऊ शकतं फार तर फार, इतकं वय झालंय तुझं. अरे मला स्थळ तर येऊ दे. अरे आता मुलींना फक्त तुझी दया येईल रे, स्थळ कुठून येणार आहे? ठीक आहे, असं बोलतेस ना, तुला मी गिफ्टच देणार नाही. ए दादा असं नको करू ना, तू माझ्यासाठी गिफ्ट आणलंयस? हा. दाखव ना काय आणलंयस ते. गॅस हॉट. काय गॅस हॉट. हो हो, त्याचा उबदारपणा इथपर्यंत जाणवतो. हे तुमच्या मायेचा, बहीण भावाच्या नात्यात जी माया आहे उबदार. जा बाबा तुम्ही, मी तुझ्याशी बोलणारच नाहीये. तुम्हाला दोघांना ना माझी पडलेलीच नाहीये. माझ्या आवडीचा नवरा म्हणून मी स्वतःच निवडलाय. एक मिनिट. हे फेशियल किट आहे, फेशियल किट. फेशियल किट आणलंयस माझ्यासाठी? चेहऱ्याला लावायचं किट, फेशियल. वा वा वा, चेहऱ्याला लावायचं फेशियल किट आणलंय त्यांनी. ए बघू रे, दाखव. हे. वाव, फेशियल किट बघू तरी. हे काय? हे चेहऱ्याला लावतात, चेहऱ्याला. हे चेहऱ्याला लावल्याने चेहरा असा ग्लो होतो. माझ्या चेहऱ्यासारखा ग्लो होतो, ग्लो. तू लावून बघ किती ग्लो होईल बघ चेहरा तुझा. आणि हे पपईचं असं हे प्यायचं त्याचं पाणी, आणि त्या पाण्यात आपला थोबडा बुडवायचा. भजी तळायची जी कढाई असते ना, ती गुलाबाच्या पाण्यात किती वेळ बुडवून ठेवली ना तरी तिचा रंग बदलत नाही. तुम्ही गप्प बसा. मी ठरवलंय की मी माझा नवरा निवडलाय आणि आता मी त्याला इथे बोलवणार आहे. कोण आहे तो? मिथून अय्यर. तुझी स्टेप चांगली आहे, पण त्याला धार आहे लक्षात. अरे तू या वीरप्पांशी लगीन करणार? आपण वीरप्पन नाही आहे, आपण मिथुन आहे, मिथुन. माय नेम इज मिथुन गायकवाड. कोई शक नाही शक नाही. तू साऊथचा आहेस ना? तो क्या हुआ? अरे रजनीकांतचं आडनाव पण गायकवाड होतं, माझं पण आडनाव गायकवाड आहे. ते साऊथचे आहे, मग मी का नाही? माझा काय प्रॉब्लेम आहे? कोई शक नाही, शक नाही. कोण आहे हा? नारळ पाणीवाला? अरे ह्याच्यापेक्षा बीएमसी मध्ये पाणी सोडणाऱ्या माणसाबरोबर लग्न केलं असतं तर परवडलं असतं. आपल्या घरात एक दिवसाआड पाणी येते, रोज आलं असतं. तर मंडळी, सुरू आहे आपला सिनेमा ज्याचं नाव आहे थुकरटवाडीचा अग्निपथ. आता बघायचं या सिनेमात पुढे काय काय घडणार, पाहूयात उद्याच्या भागात. मामी, तुम्हाला कसं वाटतंय आज या एवढ्या सगळ्या धमाल लोकांमध्ये येऊन? मी यांच्यापेक्षा लहान आहे वयाने. हो, म्हणूनच तुमची एंट्री केली. नाही, फार ग्रेट वाटतंय. सगळेच रोहिणीताई, अण्णा आमचे, मोहनजी, मी खूप फॅन आहे त्यांची पहिल्यापासूनच. आणि अशोक, मित्र अशोक आणि अशोकजी मी सोडून फक्त येत होते. माझं नाव घेतलं. बट द लीस्ट मी चान्स तर द्याल आपण बोलायचा. बोलणं सुरू झालं तर माझा आवाज कधीच ऐकायला येत नाही, एवढा आईचा पण आवाज. तो माझा लग्न सिद्ध हक्क आहे ना. आता काय इलाज नाही, त्यासाठी तर लग्न केलंय. खरंय, पण आवाज कोणाचा? फक्त बायकोचा. चांगलं आहे. यांनी नवीन टायटल दिलंय झी मराठीला, आवाज कोणाचा? फक्त बायकोचा. फक्त नवीन सिरियल बायकोचा. होऊ शकते सर. तुम्ही लगेच घ्या टायटल सॉन्ग, म्युझिक. आता गप्पांना सुरुवात करूयात. खरं तर सरांपासून करूयात. जोडी आलेली आहे. सरांनी गाणं खूप छान गायलं. सुख म्हणजे नक्की काय असतं. माझा प्रश्नच सुरुवातीला हा आहे की इतकं आयुष्य तुम्ही पाहिलेलं आहे, पुढेही पाहत असणार आहात. तुमच्याकडून आम्ही शिकतोय. प्रत्येकाला वाटतं सुख याच्यात आहे, याच्यात आहे. आता ऑडियन्सला वाटतं की अरे किती भारी हे लोक इकडे बसलेले आहेत, खरं तर हे जास्त सुखी आहेत. काही लोकांना वाटतं की नाही आपण जास्त सुखी, आपण घरात बसलोय, ते बिचारे रात्रभर काम करतात. कशात सुख आहे आपल्याला खरंच माहिती नाही. मला प्रत्येकाला हेच विचारायचं की मामा, तुम्हाला काय वाटतं कशात सुख आहे? मजेची गोष्ट अशी की सुख कशात आहे
हे नक्की कोणाला सापडलेलंच नाहीये. खरंय. कोणाला माहीतच नाहीये. कारण लोक ज्याला सुख असं म्हणतात ते सुख आहेच हे निश्चित नाही सांगतायत. त्याची दुसरी बाजू पण असेल ना काहीतरी. त्यामुळे मी निश्चितपणे सांगू शकत नाही की अमुक एक सुख आहे म्हणून. ते आपल्याला वाटतं पण ते असेलच असं नाहीये. असणं आणि वाटण्यात फरक आहे ना परत. खरंय 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 खरंय. वा. पण बरीच लोक म्हणतात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गंमत असते, मोठ्या गोष्टींमध्ये गंमत कदाचित कमी असते. तशा कुठल्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही जास्त रमता किंवा या लॉकडाऊन मध्ये ते अनुभवायला तुम्हाला मिळालं की ही गंमत खूप दिवसांनी मी ट्राय केली? काय ट्राय करण्यासारखं काही नव्हतंच ना तसं पाहिलं तर. एक तर झोपणे ते सुख आहे मात्र. आणि समोरच्या भिंतीकडे बघणे. अच्छा. आणि ताईंच्या हातच्या रेसिपीज मामा. ताईंच्या हातच्या रेसिपीज त्यामुळेच झोपणे म्हणतोय ना. पण बऱ्याच घरात असं झालं, स्वप्नील सर तुमच्याही घरी तसं झालं असेल की बरीचशी कामं आपण जी करत नव्हतो ती आपण करायला शिकलो लॉकडाऊन मध्ये. तसं तुमच्याकडे काय झालं कामांची आदला बदल कधी केली? मला ह्या प्रश्नाचं उत्तर ऐकायचं आहे. अतिशय तुम्हाला ऐकायचं, प्राण आणून ऐकायचं की ह्यांनी काय काम केलंय त्या काळात. आय वॉन्ट टू नो. अच्छा. अरे पण मला वाटलं तू उत्तर देशील म्हणून आता. नाही कदाचित स्वतःचा टॉवेल बाथरूम मध्ये धुवायला टाकणे खूप मोठं काम केलं. मोठं काम. बाप रे थकले त्याच्यातच मी ऐकून. तो काहीही काम करत नाही. म्हणजे त्याला ना घर एकदम नीटनेटकं टापटीप स्वच्छ लागतं दुसऱ्यांनी ठेवलेलं. आता मला एक सांग, स्वच्छ टापटीप कधी होणार? खरंय. ते आधी घाण केलं तर ना. खरंय. वा 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 वा. करेक्ट फिलॉसॉफी. करेक्ट फिलॉसॉफी. म्हणजे मी चान्स देतो ते साफ करायला, त्यामुळे ती कला तिला आली साफ करणे. हे केवढं मोठं आहे. आणि सतत त्यांना ऑन हर टोस्ट ठेवतात त्यामुळे. अरे एक दिवशी त्यांनी मला हाक मारली, निवेदिता. मी म्हटलं काय? मला वाटलं काय जरा तो पडदा ओढणं. आय सेड व्हॉट? तू पडदा ओढायला तुम्हाला किचन मधलं बोलवलंयस? नाही, त्याने थोडा वेळ नाटकाचा फील घ्यायचा असेल. अरे मी माझ्या आयुष्याची सुरुवातच पडदे ओढण्यापासून. हिने एकदा ओढले तर काय बिघडलं? कदाचित तसं नसेल. असं असेल की त्यांना तुम्हाला असं बघावं असं वाटलं असेल म्हणून त्यांनी असं रोमॅन्टिक की ये ना जरा पडदा ओढ, नजर एक नजर देख की आप वापिस किचन जाओ, असं पण होऊ शकतं ना. येस. तर आता आणखीन एक छोटासा सेगमेंट आहे आमचा, एक नवा सेगमेंट आम्ही इथे सुरू केलेला आहे. खरं तर बऱ्याच व्यक्तींशी आपल्याला बोलायचं असतं, बोलण्याची इच्छा होते. तोच फोन आता इकडे येणार आहे. तो फोन थोडा जादूचा फोन आहे. तुमच्यापैकी काही व्यक्तींना मी तो फोन देणार आहे आज. आणि फोनची रिंग वाजेल. फोन कुणाचा आहे हे मी नाही सांगू शकत. इकडे एक फोटो येईल, त्या व्यक्तीचा फोन असेल आणि त्यांच्याशी तुम्हाला 5 मिनिटं बोलायचं. तर मी फोन घेऊन येण्याची विनंती करतो. घेऊन या. येस. तर आमच्याकडे फोन आलेला आहे. फोन येईल सर आणि फोटो दिसेल. हॅलो. हां. अच्छा अच्छा. बरी आठवण झाली तुला फोनची. काय माणूस आहेस रे. काय गेला असं उठलाच आणि लगेच निघून गेला. असं नसतं रे काय. असं काय. आणि बाकीचे जे सगळे पिक्चर्स तुझे राहिले, तुझे निरनिळे रोल राहिले होते, आर्ट करून दाखवणं, काय झालं त्याचं? असं नाही करायचं. असं नाही. अचानक अशा कशी गोष्टी ठरवायच्या नाही की चला आम्ही चाललो, असं नाही होत रे. असं होत नाही कधी. त्यामुळे किती वांदे झाले तुला माहिती आहे का बाकीच्या लोकांचे. जाऊ दे, तुला काय सांगणार. तू तशीच परत मस्करी करणार. जाऊ दे ना, मला काय नाही. पण आहे सगळ्यांना मात्र अजूनही आहे. हा तुझी आठवण असं सांगू नकोस तू. हां, सगळ्यांना विचारतात ते. म्हणजे असं ते त्याच्यात ते नमूद केलं असतं की लक्षाची कमी वाटते हो. तुमच्यावर असायला असा होता, त्याची लय आठवण येते आम्हाला. क्रेडिट आहे ना तुझं, क्रेडिट आहे त्याच्यात. हां, कारण तुला आधी काय करत होतं मला माहिती होतं ना. तू साहित्य संघाचे तात्या मोंडकर त्यांच्या पाठी तू बॅग घेऊन फिरायचंस, त्यांच्याकडे नोकरी करायचंस. तुम्ही बघितलंय तुला ना. हां, म्हणजे तुझी हे कळायची आहे, इच्छा कळायची की आपण मोठा नट व्हावा. आणि सगळं माझी एकांकिका चालू असताना एकांकिका चालू असताना तुला मी असं गँगवेमध्ये मांडी घालून बसलेलं बघितलेलं आहे.
पण त्याच्यानंतर तू जे काय केलंस ना त्याला काही तोड नाही खरं म्हणजे, की मला ह्या नटासारखं व्हायचंय ही तुझी दुर्दम्य इच्छा जी तू सुधीर जोशीला बोलून दाखवली होतीस, तर केलंच त्याप्रमाणे तू केलंस. आम्हालाही आठवण येते, कारण जवळजवळ आपण एकाच मजल्यावर राहायचो. मी खालच्या मजल्यावर, तू वरच्या मजल्यावर. गेलास तो फार लवकर गेलास. नाही रे, नाही लवकर गेलास. अजून थोडा असायला पाहिजे होतास, म्हणजे एक मित्र म्हणून तरी असायला पाहिजे होतास. कारण नाटक काय, सिनेमा काय आपण केलाय, बरेच सिनेमा केले. जवळ तू आणि मिळून 50-60 फिल्म्स केली आपण एकत्र. म्हणजे ज्या वेळेला इंडस्ट्री जेव्हा पडायला होती त्यावेळेला आपण दोघेच लढत होतो त्यावेळेला. फक्त एक असा टाईम होता त्यावेळेला. हा मग ठीक आहे, होत आहे काय डेस्टिनी. पण एक मात्र आहे की तुझी आठवण मात्र कधी जाणार नाही, एवढं मात्र निश्चित. हा, ओके ओके, थँक्यू फोन केल्याबद्दल. तुला वाटलं मी विसरलो म्हणून? नाही नाही नाही, तू विसरलो म्हणून फोन केला असेल तर ते चूक आहे. मी तुला विसरणार नाही कधीच. चल मग, बाय बाबा, बाय. हा ओके, बाय. वा 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 वा. खरं तर जोडी होती ही, आणि या जोडीशिवाय सगळंच अपूर्ण आहे. तर मला वाटतं तुम्ही एवढं करून ठेवलं त्याचा आम्हाला उपयोग होतो. तर मंडळी, खूप छान वाटतं की आजच्या या भागामध्ये एव्हरग्रीन तारे या विषयाअंतर्गत हे सगळे दिग्गज पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. अर्थात मुक्काम होणार याच पाहुण्यांच्या बरोबरीनं आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद.